जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय राहटे मुकाम बघून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कामावर निघालो आणि आता असं वाटतंय की जवळपास 7:30-8 वाजलेत. म्हणजे इतका माहोल काळोखाचा झालाय. अरे सॉरी, एक ओळख करून द्यायची विसरलो. तुम्ही म्हणत असाल हा नवीन कोण दिसतोय तर माझ्या ब्लॉग मध्ये. तर हा माझा मित्र आहे आणि ह्याच्या इथे वाचू शकता तुम्ही VFX शोडाऊन. आपला पण छोटा YouTube चॅनल आहे. अरे छोटा नाही, खूप छान असा, खूप इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओज असतात आणि तो खूप छान प्रकारे शिकवतो. तर त्याच्या चॅनलला एकदा जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की VFX काय असतात. ज्यांना VFX नाही माहिती तर बरेच जण अवेअर नाही आहेत, बरीच मुलं अवेअर नाही आहेत VFX फील्ड बद्दल. तर त्यांना VFX काय असतं हे पण कळेल. तर तुम्ही VFX फील्ड का वळाल सुद्धा बरोबर. जसं की माझं झालं, मी पहिला मला म्हणजे मीडिया इंडस्ट्रीची आवड आणि क्रिएटिव्ह फील्डची आवड. तर मी जेव्हा DTP वगैरे आला, मी DTP वगैरे केलं. पण नंतर माहितीच नाही, मग मी कुठे फायनान्सचा जॉब करतोय, कुठे बॅक ऑफिसचा वगैरे जॉब करतोय. आणि नंतर मला खूप लेट कळलं. माझा मित्र जेव्हा रेड चिलीजमध्ये होता, प्रवीण शिंदे म्हणून, थँक्स टू हिम, आणि त्याच्यामुळे मी इंडस्ट्रीत आलो. म्हणजे त्याने मला रिकमेंड केलं आणि मग मी डेटामध्ये आलो. असं सगळं पुढची जर्नी माझी ह्या फील्डमध्ये चालू झाली. तर जसं मला माहिती नव्हतं तसं खूप जण असतील ज्यांना VFX म्हणजे काय, खूप जणांना बऱ्याच कुणाला माहिती नाही काय VFX काय. ते मूवी बघायला जातात त्याला वाटतं सर्व रिअल आहे काय आहे, पण ऍक्च्युली ऑलमोस्ट 90% VFX आहे. सर्व VFX आहे. कल्की मूवी लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट, त्यामध्ये पण ऑलमोस्ट पूर्ण VFX. प्रभासला सोडून, प्रभास ऍक्टरला सोडून बाकी सर्व VFX. तीच काम मी करतो आणि मी शिकवतो. हा आपला चॅनल आहे छोटासा. आम्ही एकाच ठिकाणी कामाला आहे. मी टेक्निकल याच्यामध्ये आणि हा VFX आर्टिस्ट आहे. तर खूप छान प्रकारे शिकवतो. एकदा चॅनलवर जा, तुम्हाला कळेल. तुम्ही स्वतः सबस्क्राईब, शेअर तुम्ही स्वतः करा. झाल्यास तुम्ही त्याला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अजून नवीन शिकायला मिळेल. पण करतो VFX पॉडकास्ट. म्हणजे आता रिसेंटली केलेला कल्कीचा, माझ्या मित्रांनी काम केलेला कल्कीमध्ये, ते पॉडकास्ट केला आहे. सो इफ एनीवन इंटरेस्टेड यू गाइज कॅन गो अँड वॉच. म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्स ऐकून तुम्हाला कळणार की कशा प्रकारे काम होतं आणि कशा प्रकारे पुढे काम केलं जातं. तुम्हाला आयडिया सुद्धा येणार या फील्डचे की मी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे इकडे गेलं पाहिजे, किती मेहनत लागते आणि मी तेवढी मेहनत करू शकतो का, हे सगळं तुम्हाला अंदाज येईल आणि तुम्ही त्या फील्डकडे वळू शकता. येस, करेक्ट. खूप म्हणजे लाईक खूप हार्ड वर्क आहे. मूवी बघताना असं वाटत नाही की काय केलंय, फक्त छोटा एडिट केला असेल. पण नाही, ज्याला आवड आहे क्रिएटिव्ह फील्डची त्याला हार्डवर्क मध्ये काय वाटणार, त्याला इंटरेस्ट असतो तो करतो. बाकी माझा काय दुसरा तो कॉपी घेऊन करतात, नंतर थोडा करते सोडून टाकतात. मग क्रिएटिव्ह फील्ड जमत नाही नंतर. बरेच जण पैसा बघून येतात, पण पैसा बघून येऊ नका, कारण की क्रिएटिव्ह फील्डमध्ये पैशाचा काहीच आहे. कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला जे आवड आहे ते करा. जर तुम्हाला क्रिएटिव्ह फील्डची आवड आहे तर VFX इंटरेस्ट फर्स्ट, नंतर मग मनी. नंतर मनी स्वतः तुमच्या पाठी येईल. बरोबर, मनी येईल, मनी मिळेल, सगळे तुमच्या पाठी येणार. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याचं नाव आहे शाहिद. शाहिद गिरे. माझ्या चॅनलचं नाव VFX शोडाऊन गिरे दिसत सर. ते टी-शर्ट बनवलाय, थोडा सेल्फ प्रमोशन चालू आहे. ते त्याने मला पण सजेस्ट केलं की तू पण टी-शर्ट बनव. आता 3,000 सबस्क्रायबर झालेत तर म्हटलं ठीक आहे. फॉर 3K. धन्यवाद. आता टी-शर्ट बनवा, ते सेल्फ प्रमोट करा. तो लोकांना वाटेल का हा ब्लॉगर आहे आमच्या स्टुडिओमध्ये कोणतरी, मोठी गोष्ट आहे. ते आता आम्ही ट्रेनचा वाट बघत आहे. आता खूप पाऊस पडते, खूप म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतोय आणि बापरे खूप काळोख झालाय. लिटरली मग आम्ही निघालो तेव्हा असं वाटत होतं की भाई 7:30-8 वाजले, लेट निघालो काय. 4-4, 5-5 वेळा आम्ही घड्याळ बघतोय. चला, ट्रेन येईल आता. तर 5 मिनिटांनी ट्रेन येईल आपली, पण 5 नाही 2 मिनिटांनी ट्रेन येणार आहे. म्हणजे टाइम आहे, त्याच्यापेक्षा टाइमपेक्षा जास्त लवकर येते ट्रेन. ठीक आहे, मग चला आता ट्रेन वरती जाऊ. धन्यवाद बाबा, भेटू आपण. आता मध्ये भेटतच राहू आपण, म्हणजे ब्लॉग मध्ये रे. आपण तर रोज भेटू कधीतरी करू पॉडकास्ट सोबत बसून. पॉडकास्ट आता मी चालू करतोय, तर मी याला बोललो होतो की आपण पॉडकास्ट करून. सो लवकरच तुम्हाला शाहिद सोबत म्हणजे VFXच्या बाबतीतला एक पॉडकास्ट दिसेल. म्हणजे लवकर म्हणजे आता सध्या नवरात्रीमध्ये बाई मी सेक्रेटरी बनलो माझ्या मंडळाचा, त्यामुळे ती मोठी जबाबदारी आहे. पहिला ते पार पडू दे, त्यानंतर मला वाटतं एक पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत आपण नक्कीच करू. एका ठिकाणी काम करतो, कधी पण करू शकतो, प्लॅन करून, नो इश्यू. चालेल, चला मग. आणि याच्या चॅनलला चेकआउट करा. थँक्यू. चला. इथे जबरदस्त पाऊस आहे. आता शिवडीवरून निघाले ट्रेनमध्ये. बेकार आला नशीब. काल दुकान साफ करून मिळालं आणि तिथे
आम्हाला बसायला मिळतंय. आज जायचं व्यापाऱ्यांची उर्वरित व्यापाऱ्यांची देणगी जमा करण्यासाठी. बघू काय होतं. हे एकनाथ शितोळे आमचे कार्याध्यक्ष मंडळाचे आणि चेतन सस्ते बघा. तुम्हाला माहितीच असेल की मुंबईमध्ये किती जबरदस्त पाऊस पडतोय सगळीकडे. आत्ता तर हा खूप कमी झाला आहे. मगाशी धोधो पाऊस पडत होता अक्षरशः, म्हणजे ते धबधबा झाला होता. कुठे डॅमवर जायची गरज नव्हती. आणि हे बघा फायनली मस्त आहे की नंदूदादाने येऊन लाईट वगैरे इकडे बंदोबस्त करून दिला आहे आणि आता आम्ही मस्त आहे की आतमध्ये बसतो. खूप छान झालं आहे आता मंडळाचं आमचं हे कार्यालय टेम्परवरी नवरात्र होईपर्यंत. आलो पावसामुळे भिजलो होतो पूर्ण आणि त्यानंतर मी आता पाहिलंच की साफसफाई वगैरे सगळी चालू होती. मी 7:30ला इथे आलो आणि त्यानंतर खूप म्हणजे आता भिजलो होतो. छत्र्या वगैरे सगळ्यांच्या होत्या. म्हटलं आता निघायची वेळ झाली आहे. 10 10:30 झाले. तर म्हटलं आता जरा कॅमेरा उचलूया, तुम्हाला आजचा अपडेट देतो. आणि आज व्यापारी वर्गाची देणगी जमा करण्यासाठी जायचं होतं जे उर्वरित राहिलेत ते, पण पावसामुळे सगळा कार्यक्रम खुश झाला. बघू आता उद्या हवामान खात्याने सांगितलं, म्हणजे गुरुवारी हवामान खात्याने सांगितलं आहे खूप पाऊस पडणार आहे. आता बघू खरंच पडतोय का तेवढा पाऊस. जर कोणाला देणगी द्यायची असेल आमच्या मंडळात किंवा जाहिरात वगैरे द्यायची असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा आजचा दिवस कसा गेला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा. तुमच्या मंडळात कोणकोणत्या गोष्टी कशा कशा चालल्यात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही सूचना असतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.